जय शिवराय भाऊंनो, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भाऊंनो, सकाळी आत्ता 4:30 4:15 वाजलेत आणि आत्ता मी सगळं आवरले. अभियान साहित्य गेले तर आवरायला आणि मी लागलो जरा हे कपडे बिपडे व्यवस्थित ठेवायला. हे बघा, इथं पॉवर बँक आहेत, इथं बॅग, इथं काय काय सगळं पडले. आता हे सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. चला आता काय डायरेक्ट नक्की कुठं जायचं ते आम्हाला पण काय माहीत नाही. साईदेवचं म्हणणं असं आहे संभाजीनगरला जायचं, बघूया. आता डेपोत जाऊनच जरा विचारायचं आहे, बघूया. चला पुढं काय होतं दाखवतो. तर भावानं आत्ता वाजली ती 4:45. गारठाले आणि त्यात मी गार पाण्यानं आंघोळ केल्या कारण गिजरच बंद होता. म्हणलं काय पर्याय नाही, लवकर पण आवरायचं. त्यामुळे लय गार वाटायला लागलं. आता चहाची गरजच आहे, त्यामुळे आता निघालो चहा प्याला. तर भाऊ पहिले आवरून झालेला आहे, जरा तयारी करायला लागले. साहित्य तयारी करायला झाले. आभ्या पण जरा करायला लागलाय. आभ्यामुळेच काय उशीर होता आम्हाला. आणि तर विषय काय आहे, आता इथं सगळ्या गादी बिदी व्यवस्थित ठेवलेल्या. इथं जरा असू दे, आता ती एवढा काही विषय नाही, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर चला आता कुणीकडे जायचं काय माहित नाही. शिर्डीत जरा डेपो जरा विचारायचं, शिर्डीत जरा डेपो जरा विचारूया काय बाबा कसं ऐकलंय. चला जाऊया. इथलं वातावरण वेगळं आहे बरं, काय पण म्हणू बाबा. गारठा आहे बरोबर आहे, पण आरबार कसलं भारी दिसतोय की ती. पण आता सगळं दाखवायचा टाइम नाही, जायचं आहे कारण ब्लॉग मध्ये आता तुम्हाला सगळे दिसणारच आहे. चला फायनली भावानं रूम सुटली. आता निघाली बघा इथनं. भावानी ही बघा, पुणे 205 किलोमीटर आहे इथनं. म्हणजे विचार करा आम्ही किती लांब आलोय. इथनं आपलं शिर्डीपासून आणि लांब गेलो होतो. शिर्डीपासून नाशिक किती किलोमीटर आहे? शिर्डी नाशिक 90 म्हणजे 100 किलोमीटर धरून चाला. आणि नाशिक पासून आणि पुढे गेलो होतो. म्हणजे नाशिक पासून किती किलोमीटर गेलो होतो? 50. एकूण आमचा प्रवास शेवटचा म्हणजे आत्ताच सांगतोय. संभाजीनगर आता निघालोय तिथं काय नाही. आत्ताचा प्रवास आता जे सांगायला गेलं नाशिकच्या पुढे म्हणजे किती किलोमीटर एकूण होते? 110 झाले. नाही पूर्ण आपल्या नेरल्यापासून जी पूर्ण 600 प्लस तर 100% झाले. मला वाटतं 700-100% झालंच असं. 700 झालंच असं ना, बघा की. आणि अजून आहे कारण आम्ही या जायचं पण काय धरले आम्हाला, कारण आम्ही दुसऱ्यांदा शिर्डीत आलो. म्हणजे इथनं तिकडे गेलोय, तिकडं इकडं आलोय आणि इकडं आणि आता संभाजीनगरला जायला लागलो. म्हणजे प्रवास किती आहे तुम्ही विचार करा. चॅलेंजेस आमचं तसं आहे, त्यामुळं विशेष केलं होतं. मग काय तिथनं तर आणि तुम्हाला पुढे दिसेल, कळलंच काय करणार आहे. बघू, प्लॅन तर केलाय, सक्सेसफुल व्हावं हीच महादेवा चरणी प्रार्थना आहे. चला तर भाऊ, हे बघा फायनली आम्ही एस टी स्टँडवर पोचलेलो. ही बहुतेक एस टी लागले बहुतेक. भावा साहित्या हो, ही एस टी लागले बहुतेक. हे कुठली एस टी आहे जरा बघायचं आहे. संभाजीनगर असलेले डायरेक्ट बसायचं आणि जरा विचारायचं पण आहे. इस्लामपूर आगाराची म्हणजे कोल्हापूर ही सॉरी सांगली असणार, सांगली. हा. तर भावांना आम्ही विचारलं होतं, तर ती म्हणते की संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर च्या एस टीत बसा. चला जाऊया त्या एस टीत. ही पाहिजे होतं, काय पण म्हणा ही पाहिजे होत. कारण काल जी घडलं होतं खरंच, ती काल जी आठवली का नाही अंगावर काटा येतोय खरंच. उभा राहिलेलो अरे मूड मग बाबा काय कसं परिस्थितीत नाही. हे मध्ये बसूया काय बाबा? मध्ये बसूया ना, मध्ये बसूया आप्या. बसूया की मग, मी इकडे बसतो. मग कोणी इथं बसायचं? तू इथं बस ना पुढच्या बाजूला.
पास काढ की पहिला तर बघून तुम्हाला एक सांगायचं राहिलं आम्ही एवढा प्रवास नक्की कसं करायला लागलो हे बघा तर याचा काय विषय तुम्हाला सांगतो आम्ही फक्त 1200 रुपयात पास काढलाय 4 दिवस किती पण फिरा असं असतंय तर मी काय स्टार्टिंग सांगितलं नाही तुम्हाला जरा सस्पेन्स तयार होता त्यामुळे साधी बस आहे आणि जर शिवशाहीचं काढायचं म्हटलं तर 300-400 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागतात आम्ही काढलाय 1200 रुपयाचा 4 दिवस किती पण करा पण आमचे पैसे वसूल झालेत कारण इतकं फिरलोय की ह्याच्या आधीच झालीच सोडा शेवट मध्ये आता अजून आता छत्रपती संभाजीनगरला तर एवढंच ही वापरतोय बघा त्यामुळं आमचा बऱ्यापैकी खर्च वाचलाय फक्त राहण्या खाण्याचा फक्त जरा गेला पण असू दे काय विषय नाही थोडा आणि बघूया कसं होतंय तर भाऊ भुका तर लय लागल्या होत्या ही बघा ही थांबेल ही एवढं मोठं आहे ही तर आणि वडापावानी आहेत 4 आणलंस मी 4 कुठे बघ की 8 पाव घातली तो फायनली छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे जवळच स्टँड आहे बघा स्टँडवर आता सगळं आमचा डाव बसलाय तुम्हाला पुढे सांगतो काय झालं काही जाय तिथं काय ना काहीतरी होतं आव्यामुळे सगळं झाले काल पण तसं आज पण तसं पण असू दे अशा छोट्या छोट्या ना म्हणायचं मोठ्या गोष्टी होत्या जर आता व्ह्यू घ्या आणि एकदा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती चला आले स्टँड पुढे बघूया काय झालं बोलतो माझं तर भाऊ ना आमचा काही गोळ झाला आता साहित्य सांगा तर विषय असा झाला की आम्ही शिर्डीतनं बस पकडली छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर बस आम्हाला असं वाटलं की कृष्णेश्वर मार्गे जाते आणि कृष्णेश्वर जाता लागतंय अशा विचारानं आम्ही आलो आणि बघतो तर ती बस नवासा मार्गे होती नवासा मार्गे मध्ये झालं उलट सरळ रेषेत जाणारी बस झाली वाकडी वैजापूर मार्गे सरळ रस्ता होता तशी गेली नाही ह्या आली नवासा मार्गे अशी त्याच्यामुळे आम्ही बसलो आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे कृष्णेश्वरला पुढे आलोय आता आम्हाला इथलं 20 किलोमीटर मागं जायचं म्हणजे 20 किलोमीटरचा भाऊ ना आम्हाला तोटाच झालाय कारण आम्ही आता कृष्णेश्वर मध्ये असतो पण आता आहे दर्शन पण असू दे आल्यासारखं आम्हाला काल की बाबा संध्याकाळी आता 10 वाजता साताऱ्याची स्टे तर 10 वाजता आज रात्री 10 वाजता साताऱ्याला बसायचं बघू आता उद्या कितीला पोचतोय ओके डन फक्त लक्षात ठेवा असं असतं भावानं खरंच चॅलेंज हे आम्हाला खरंच अवघड जायला लागले तुम्ही ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळलं कसं आहे म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल नक्की कशी स्टे असते काय असते पण महादेवानं बऱ्यापैकी नाही भरपूर साथ दिल्या काय विषय नाही महादेवाच्या मनात आहे बाबा तो नेहणारा तोच आहे आपण काय नाही असू दे काय विषय नाही पुढं आणि बघूया पुढं आणि काही कृष्णेश्वर आहे तिथं आणि अजिंठा विरोळ आहे ती आणि बघण्याचा प्रयत्न करणार आहे कारण संध्याकाळी 10 पर्यंत आम्ही तर काय मोकळा आहे म्हणजे 10च्या आत तर आम्हाला स्टँडवर इथे यायचं आहे आणि काहीतरी जेवलं पण पाहिजे भाऊ संभाजीनगरमधनं कृष्णेश्वरला कसं जायचं तुम्हाला सांगतो इथं काय करायचं आहे इथं आले की फ्लॅट क्रमांक 11 दिसत असत इथं कन्नड गाडी येते 10 वाजता आता 9:30 वाजता 10ला येईल साधी आहे का कुठली आपली MRTR साधी संध्याकाळची आपली साधी आहे का ही आत्ताची कन्नड साधी आणि कन्नडची संध्याकाळचं विचारा सांगितलं होतं हे असं असते पण असू दे काय विषय नाही तर इथनं कन्नड गाडी पकडायची असं आम्हाला सांगण्यात आलं बघूया आता कसं पुढं काय आता अडथळा येऊ नये म्हणजे बेस काय म्हणाल तर भाऊ फायनली सगळं येतं हो ना असं पण असू द्या ते कुठे संकट घेतात तर भाऊ आम्हाला कन्नड गाडी सापडली आहे आणि धनुष्याला कन्नड गाडी म्हणजे काय तिकडचे गाडी बिडी आहे तर काय तसं काय नाही गावच आहे
गावाचं नावच असं आहे कन्नड, आणि कन्नड मार्गे जाते गाडी. चला बघूया. जर भाऊनो आम्ही शेवटी पोचलेलो आहे ऋषिकेश. तर ही आमचं आत्ताचं शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे महाराष्ट्रात जेवढं 3 ज्योतिर्लिंग होतं ती सक्सेसफुल आम्ही कंप्लीट करायला बोलली. आणि म्हणजे झालंच थोडक्यात आम्ही आत्ता करेक्ट देवळासमोर आहे. खरंच भारी वाटायला लागले. घेतलंय बघा एवढं. चला तर मग दर्शन घेऊन येतो. आत काय मला वाटतंय पण काय अलाउड नसणार रे. बरं बघू असणार. बघूया पुढं. चला तर भावानो आम्ही आत प्रवेश केला आहे आणि पुढं रांगीत के का नाही. आम्ही सध्या खाली बसून म्हणजे आरती चालू आहे. आरती 8:30 ते 12:15 असते, त्यामुळं दर्शन बंद असते. त्यामुळं आम्ही तिथं असं तिथं साहित्य बसला आहे, तिथं आवे बसला आहे. आणि पुढं आणि तर तुम्हाला आणि पुढं दाखवलं की केवढी मोठी रांग आहे. लय मोठी रांग आहे. काही विषय नाही, सवय झाल्यावर झाल्या असंच चालायचं तेवढं. तर भावानं फायनली दर्शन झाले आणि 1 नंबर दर्शन झालं. काय विषय नाही. बाहेर आलो आणि बाहेर येऊन इथनं काहीतरी 1300 मीटर आहे ना. होय. कृष्णेश्वर ते कैलास मंदिर 1300 मीटर आहे. म्हणजे पाणी नाही नको कमी असणार भाऊ मध्ये नाही भेटणार. 4 किलोमीटर चालतं. किती रुपयाला? 50चे 3 देतो तुम्हाला. 3 झाले की घेऊन जाईल. 60 होत्या 50 द्या. मध्ये 4 किलोमीटर. हे बघा तिकीट काढायचं. तिकीट काढायचं आहे आणि तिकीट 40 रुपये. बघूया तिकीट काढतो. तर भावांनो भावा का तर भावांनो आम्ही आलोय शेवटी कैलास मंदिराजवळ आणि तिथलं लोकेशन जबरदस्त आहे आणि तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. याचे काय तिकीट असतं 40 रुपयाचं. काय विषय नाही, पण लय मोठं असं म्हणते. पण आम्हाला आता केवढा टाइम आहे त्याच्यावर आता राहिलं, कारण आम्हाला लय 5 ते 6 वाजेपर्यंत फिरायचं आहे. त्याच्या पुढे बघूया है ना. तर भावाने मी इथं आलोय. आयुष्यपत मला एवढं खरंच ऍक्सेप्ट नव्हतं की असलं भारी असेल. पुढं बघा तुम्हाला दाखवतो. आयुष्यपत हे बघा. हे सगळं मंदिर डोंगरात कोरलंय. कोणाला पटेल का काय? म्हणजे काय बनवून ठेवलंय माणसांनी राव. आणि एवढा असला भारी एरिया या ना. हा 1 नंबर. शेवट भावा शेवट. हे बघा की. पण बाहेरचं तुम्हाला दाखवतो. आयुष्यपत शेवट काय पण म्हणा. कसलं भारी कोरलंय माहिती आहे का. एवढं भाऊ जोक नाही. तर भावानं आपण बघतोय की बाबा आपले आसपासची मंदिरं असतील तर ती खालनं वर बांधायला सुरुवात करतात. पण हे असं मंदिर आहे वरनं खाली बांधत आली. जोक नाही असं बांधायचं. मला पण पटत नव्हतं, पण इथं आल्यावर मला कळाले. आयुष्यपत कसलं भारी दिसतं माहिती आहे बघा. शेवट. तर बाबा ही आहे सगळी एंट्रेन्स आणि एवढा मोठा दरवाजा आहे. चला आज जाऊया. आणि आज शेवट केले बघा. साईज कसं कोरलं असेल रे. एकदम किती परफेक्ट कोरलंय. हे बघा मस्त वाटतंय. आणि ही बघा जरा आत आणि जाऊया. ही बघा कसलं भारी. कर की. तर भावानो या सगळ्या जागाचा मी म्हणजे या मंदिराचा थोडक्यात एक व्हिडिओ केलाय. तुम्ही बघा पुढे एन्जॉय करा. काय विषय नाही.
भाऊनी ही सगळं चेक करा की भाऊन या मंदिरात एक अशी वैशिष्ट्याची गोष्ट आहे. आता या मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलं होतं तर प्रत्येक याच्यावर बघू शकता की बाबा याचं हत्तीचं प्रमाण जास्त आणि प्रत्येक हत्तीची सोंड नाही. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं कुठल्याच हत्तीला सोंड नाही. तर असं काय मला माहित नाही पण टॉस शेवट आहे. तर भाऊ आम्ही नाही गावली जरा वरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर भावानं फायनली आमचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे अजून नाही झालेलं पण चॅलेंज आम्ही काय ठेवलं होतं 3 ज्योतिर्लिंग पूर्ण करायची. खरंच झाली. महादेवानं आमच्याकडनं करून घेतलं. खरंच मनाला बरं वाटलं. लेण्या तर भरपूर होत्या जवळजवळ 41-42 ना किती आहे त्या एकूण मिळून किती 32 किती आहे त्या 32 एकूण मिळून लेण्या त्या. बऱ्यापैकी आम्ही कव्हर केल्या. बऱ्यापैकी आम्ही करू शकलो नाही कारण टायमिंग नाही मिसमॅच. हे बघा या सगळ्या लेणी त्या इथनं तिथवर सगळं आणि फायनली सगळं झालंय. आता एस टी कुठल्या इथे बघायची आणि नंतर संभाजीनगरमध्ये जायचं. संभाजीनगरपासून डायरेक्ट घरी. चला तर भावानो आम्ही आले आता पुण्यात फायनली आणि खरंच लय मोठा प्रवास होता. किती तास होता तरी काय साध्या किती तासाचा होता प्रवास? आत्ताच आपल्या 6.5 तास. छत्रपती संभाजीनगर ते 7.5 तास. जो नाही किती किलोमीटर होतं 240 आसपास होतं. आणि इथनं पुढं आणि कोल्हापूरला जायचं. आता कोल्हापूरला काय निघालो तुम्हाला पुढे सांगतो. इकडे कुठे निघाला आपण? इकडे कुठे निघालो भाऊ? यो भाऊ कुठे निघालाय? नाही साधी बस पाहिजे ना? साधी बस पाहिजे. काय म्हणते तू? आता जिथं साईदीप निघालाय तिथंच आम्ही निघाली. कारण इथलं काय लय आम्हाला माहित नाही. ब्रश काढ. ब्रश ब्लॉक मध्ये असं बी ब्रश घासतो. आता ही घेणार भाऊ. घेणार आता घेणार भाऊ. म्हटलं मी भाऊ काय पण म्हणा आमच्या तिघांचं पण आवाज बदलले. ती कसं काय माहिती. बहुतेक पाण्याचा बदल आहे. काय विषय नाही. एक नंबर झालं. 3 ज्योतिर्लिंग 3 दिवसात आम्ही पार पाडली. होय नाही रे 3 दिवसात ज्योतिर्लिंग पार पाडली. 3 ज्योतिर्लिंग कारण महाराष्ट्रात एकूण मिळून 3 ज्योतिर्लिंग. पण आमचे भाऊ बोलू दे गेला का? होय मग त्यातच म्हणतो किती वाजले. महाराष्ट्रात एकूण मिळून 3 ज्योतिर्लिंग आहेत आणि फायनली सगळं झालेलं. आता निघालो कोल्हापूरला. कारण पुढे सांगतो आता. चला भावानं होतो स्टँडमध्ये स्टँड आहे. कारण पलीकडच्या बाजूला एक आहे आणि इकडच्या बाजूला एक आहे. इकडच्या बाजूला इकडचा सगळा आहे बघा. तिकडे एक आहे आणि इकडच्या बाजूने इकडे एक आहे. आता नक्की कुठं बस लागते ते काय माहित नाही. ती म्हणली ती मधल्या गॅपमध्ये लागत्या. सांगली ते पकडायचं म्हणते. नाशिक सांगली येणार आहे कारण कोल्हापूर लेट आहे. 3 नंतर आहे. आता वाजली किती रे? 2ला 10 कमी. तासभर आता कुठे थांबायचं ती बघूया आता कुठल्या आल्या. हे शिवशाही नको.
सो गाईच आम्ही आलो आता इस्लामपूरच्या स्टँडवर, म्हणजेच आता आमच्या भागात आले का वाटायला लागले आता व्हायच घसा तर पाकच गेलाय, सगळ्यातच गेलाय, काय विषय नाही. आता आम्ही निघालो कोल्हापूरला. नक्की ज्योतिबाला जायचं का काय करायचं, ज्योतिबाला जायचं नियोजन आहे. सायदी बाह्यांचं नियोजन होतं, बघूया आता काय कळून झाले काय करायचं बघू. हा सायदी भैया हा पैसे बस की आता अजून किती पडत आम्हाला. सायदी बाया म्हणते जोपर्यंत पैसे पैसे भेटत नाही तोपर्यंत भाऊ हे करत राहायचं. आला भाऊ आता नाही होणार मला. आम्ही तर झोपतो. झोपतोस सध्या खरंच भाऊ लय कठा आलाय. तरी किती तास भाऊ प्रवास केला असेल भाऊ? मला वाटतं आम्ही मला वाटतंय नाही 1500 झाला सगळं झालं. नाही कैलास मंदिरापासून आपण किती 5ला निघालो बहुतेक. हा 5 वाजल्यापासून बहुत कंटिन्युअस 13 तास कंटिन्यू प्रवास केलाय. कंटिन्यू 1 मिनिट सगळं थांबलं आम्हाला, सगळं जाम झाले सगळं. असू आता फक्त एक राहिले तेवढं करायचं. 5 फिटला विषय संपला. सायदीचं म्हणणं आहे म्हणून अजून जेवलेला नाही सायदी जेवलेला नाही, त्यामुळं आम्ही पण जेवलेला नाही. खरंच भोका पण ढिगे लागले त्या. चला बघूया आता लागेल 6:30 वाजता एसटी. लहान बाळ आहे हो सायदी म्हणून समजून घ्यायला लागतं. काय करायचं आता, त्याची इच्छा मोडू शकत. जाऊया. हो मित्राची इच्छा म्हणजे परम इच्छा असते. परम इच्छा नाही, बाळ इच्छा आहे त्याची. चला 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 चला. अकाउंट कुठे भुका लागले का, जेवलेलं नाही काय. कंटिन्युअस काल तर काही जेवलेलंच नाही, नुसतं वडापावर काय. बघू आता कोल्हापूरला जाऊन जेवायचं मस्त की काय दिसेल ते आता वाढायचं. पैसा ठीक, पैसा ठीक बघून टाकेल. पैसा लय राखलाय आता. जावा जावा तसंच जावा. फायनली 8:27 आम्हाला कोल्हापुरात ज्योतिबाची गाडी भेटलेली आहे आणि आम्ही आता निघालोय. आणि आम्ही काय एका जागेला बसून आम्ही बस की रे बाबा. काय रीला काय वायर बिरला कुठनं काढतोय आणि सायदी बाया थांब, सायदी बायाच दिसू दे. सायदी बाया आणि तिथं सायदी बाया बसली ती काय मग. चला तर भावानो फायनली आम्ही पसपणार आहे आज. माझं घेऊन जावा. माझा पण घेऊन जावा फुकट, काय विषय नाही. आज 12 पर्यंत चालतोय. तर फायनली आम्ही पोचलोय आता पेठच. नशीब आमचं लाल बोर्ड होती गाडी पुण्याची, तरी पण जरा सांगून वाद इकडे तिकडे करून त्यात पेठ सोडायला होतं. झालं अशा प्रकारे सगळी ट्रिप आमची कम्प्लीट झालेली आहे. 4 दिवसाची सक्सेसफुली आणि बरेच ठिकाणी केली. बरं वाटलं. काय काय अडथळा आला, काय आलं असू दे, पण अनुभव मिळाला बाबा. अनुभवही भेटला, माणुसकीचा काय अनुभव भेटला आपल्याला. बाहेर कसं असतंय कसं काय कळालं, माणसं कशी आहेत काय कळालं, सगळं कळालं. चला आजचा व्लॉग, आजचा नाही ह्यो व्लॉग इथे सेंड करतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा. साबाश.